काका विदेश दौऱ्यावर गेले. त्यांनी मला काकूला सोबत म्हणून त्यांच्या घरी बोलवले. पण नंतर काकू आणि मी जे काही ते तर माझ्यासाठी खूपच. माझे काका शहरामध्ये राहत होते. ते सरकारी नोकरीवर होते. काका काकू दोघेच राहत असे तिथे. त्यांचं मोठं घर होतं. काकाला काही कामानिमित्त विदेश दौऱ्यावर जायचे होते. काकाने मला बोलवून घेतले. मी गावाकडे राहत होतो. काकूला सोबती कोणी नव्हते, त्यामुळे त्यांनी मला बोलवले. मी काकूकडे गेलो. काका गेल्यावर दुसऱ्याच दिवशी मी आणि काकू रात्री मी काकूला बोललो की काकू मी दुसऱ्या रूममध्ये झोपतो, तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये जा. काकू मला म्हणाली, अरे मला भीती वाटते एकटीला, तू माझ्यासोबत चल. काकूने मला त्यांच्यासोबत. मला रात्री अशी सवय होती की मी झोपेत कधी कुठे पण हातपाय मारत असे. माझा हात अचानक नको तिथे. मला असं वाटलं की माझा हात कोणीतरी धरला. मी जागे होऊन बघितले तर काकूने मला असं काही सांगितलं की अगोदर मला थोडी मनात धडधड होऊ लागली, पण नंतर मी एकदम बेधडक. आता जोपर्यंत काका आले नव्हते तोपर्यंत आमचं रोज पण